Hello, all students. Welcome in this video lecture. Our two units has completed. The first unit was the atomic structure and wave mechanics, and second unit was the thermodynamic. First, now this is the thermodynamics second, in which it is the concept of entropy. The concept of entropy in this unit third, we are going to see what is the entropy. Entropy, during the formulation of second law of thermodynamics, Clausius introduced a new thermodynamic function called as entropy, and it is denoted by the capital S. Entropy is the measurement of disorder or randomness of the molecules present in the system is known as entropy. That is, molecular or movement of molecule, disorderness, randomness of the molecule, that measurement of this randomness of the molecules which are present in the system, that may be in the solid state, liquid state or gaseous state, that randomness is called as entropy. To understand the concept of entropy, what is the entropy, we will discuss, or we can understand with the help of taking some examples. Now consider the melting of ice. इथे एक आपण उदाहरण घेतोय. जसं मी याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला की एंट्रोपी आपल्याला सॉलिड स्टेट मध्ये, लिक्विड स्टेट मध्ये किंवा गॅसियस स्टेट मध्ये जे आपण सिस्टीम पाहणार आहोत, ते सिस्टीम मधले मॅटर किंवा मॉलिक्युल्स हे सॉलिड स्टेट मध्ये असतील, लिक्विड मध्ये असतील किंवा गॅस मध्ये असतील. आता सॉलिड मध्ये काय असतं, मॉलिक्युल्स हे कॉम्पॅक्ट असतात, रेग्युलर किंवा परफेक्ट अरेंजमेंट असते त्यांची किंवा ऑर्डर असते अरेंजमेंटची. लिक्विड स्टेट मध्ये सॉलिड स्टेट पेक्षा लूजली बाइंड असतात, म्हणजे थोडेसे त्यांच्यामध्ये रँडमनेस किंवा एंट्रोपी त्याची जास्त असते ॲज कम्पेअर टू सॉलिड स्टेट. गॅसियस स्टेट मध्ये काय होतं, मॉलिक्युलर इंटरॅक्शन किंवा अट्रॅक्शन फोर्स हा त्यामध्ये नसतो, हा खूप कमी अट्रॅक्शन फोर्स असतो, म्हणजे मॉलिक्युल्स एकदम फ्री असतात. जेवढा अवेलेबल स्पेस आहे तेवढ्या स्पेसमध्ये मॉलिक्यूल मुवमेंट होऊ शकते. तर आपण उदाहरणार्थ एक्झाम्पल घेतलं H2O म्हणजे वॉटर. तर ह्याचे तीन फॉर्म आहेत. जे सॉलिड स्टेट आहे त्याला आपण आईस म्हणतो, लिक्विड स्टेट, आणि थर्ड असेल गॅसेस स्टेट. गॅसेस स्टेट ऑफ द वॉटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज वॉटर व्हेपर किंवा पाण्याची वाफ. तर हे तीन, सॉलिड स्टेट ऑफ द आईस, लिक्विड स्टेट ऑफ आईस अँड गॅसियस स्टेट ऑफ द आईस, म्हणजे बर्फाचं रूपांतर, मेल्टिंग ऑफ आईस, बर्फ वितळून पाण्यामध्ये रूपांतर होईल, आणि जेव्हा आपण त्या पाण्याला 100 डिग्री सेल्सिअसला हीट करू तेव्हा त्या पाण्याचं वाफेमध्ये रूपांतरित होईल. In this case, as ice melt, it converts into liquid water, and when liquid on vaporization or on boiling, it converts into water vapor. That is, entropy is going to increase. When ice melts, this highly ordered crystalline arrangement of water molecule collapses and molecules become free to move in liquids. Thus, ordered state becomes a disordered state as shown in the figure. सुरुवातीला आईस जो काय आहे, बर्फ, हे सॉलिड स्टेट मध्ये असेल तर ते हे मॉलिक्यूल एकमेकाशी परफेक्टली अरेंजमेंट असतात किंवा ऑर्डर्ड अरेंजमेंट असते त्यांची.
कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असते, त्यामुळं इथे एंट्रॉपी खूप कमी असते, त्यांची मूवमेंट होत नाही. लिक्विड स्टेटमध्ये जेव्हा हा आईस मेल्ट होईल म्हणजे वितळेल, तेव्हा हा लिक्विड स्टेटमध्ये आल्याच्या नंतर हे मॉलिक्युल्स एकमेकापेक्षा थोडेसे फ्री असतील ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड स्टेट. आणि हे वॉटरला जेव्हा आपण हीट करू म्हणजे व्हेपरायझेशन होईल याची, म्हणजे वाफेमध्ये रूपांतर होईल, त्यावेळेस गॅसेस मॉलिक्युल्स आर व्हेरी फ्री टू मूव्ह एनिवेअर इन द स्पेस अवेलेबल. जेवढा काही स्पेस तिथं अवेलेबल असतो त्या मोकळ्या ह्याच्यामध्ये, त्या स्पेसमध्ये मॉलिक्यूल कोणत्याही डायरेक्शनमध्ये मुवमेंट होऊ शकते. म्हणून सॉलिडपेक्षा गॅसियस स्टेटची एंट्रॉपी जास्त असेल, त्यापेक्षा गॅसियस स्टेटची एंट्रॉपी हे लिक्विड स्टेटची एंट्रॉपी गॅसेसपेक्षा कमी असेल. म्हणजे डावीकडून या सॉलिड टू गॅस, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, एंट्रॉपी इज गोइंग टू increases. When liquid water vaporizes, the gaseous water molecules move freely and randomly in the entire available space. A less disordered state become highly disordered state. इथं लेस डिसऑर्डर आहे, त्यापेक्षा इथं जास्त डिसऑर्डर. जेवढं डिसऑर्डरनेस वाढेल किंवा रँडमनेस वाढेल तेवढं त्याची एंट्रॉपी वाढते. Thus, in the melting of ice and vaporization of liquid water, disorder or randomness of molecules increases. Such a molecular disorder or randomness is measured by a thermodynamic property called as entropy. It is denoted by capital S. म्हणजे आईसचं रूपांतर वॉटरमध्ये होईल, वॉटरचं रूपांतर वॉटर वेपरमध्ये होईल, त्यावेळेस काय होतं, त्याची डिसऑर्डरनेस किंवा रँडमनेस वाढते, म्हणजेच त्याची एंट्रॉपी सुद्धा वाढते. द ग्रेटर द डिसऑर्डर ऑफ अ सिस्टीम, हायर इज द एंट्रॉपी, अँड कन्व्हर्सली और ऑपोजिट ऑफ दॅट, मोर ऑर्डर अ सिस्टीम, स्मॉलर इज द एंट्रॉपी. फॉर एनी सबस्टन्स, द पार्टिकल्स आर मोर हायली ऑर्डर्ड इन सॉलिड स्टेट than in the liquid state, and the particles are highly ordered in liquid state than in the gaseous state. Therefore, for a given substance, entropy increases in the following order. Here, so entropy of, sorry, हे order चुकलेली आहे इथं. Here entropy is increases. The entropy of solid is less than that of the liquid. The entropy of liquid state is less than that of the gaseous state. Here entropy increases from solid to liquid and liquid to gas. The change in the entropy, it is denoted by delta S. For the any physical process, physical changes, for determining the value of change in the entropy during this physical process, we can use this equation. Delta S, change in entropy, is equal to entropy of final state, last state, minus entropy of the initial state or the starting stage. For a chemical process, the change in entropy is equal to the entropy of the product formed minus entropy of the reactant or entropy of the starting material. By subtracting the value of entropy of the reactant from the entropy of product, we will get the change in entropy during the any chemical reaction or chemical process. The following examples illustrate or explain the sign of delta S in the process. Here these are the there are different examples. In this example, हे बघा, या एक्झाम्पल मध्ये आयोडीन मॉलिक्यूल I2, इथे किती मॉलिक्यूल आहे, हा एकच मॉलिक्यूल आहे, परंतु इथं आपण एक मॉलिक्यूल घेतलाय, परंतु हे कुठल्या स्टेट मध्ये आहे, सॉलिड स्टेट. व्हेन दिस इज कन्वर्ट इनटू द aqueous state, when it dissolves in water, there is a
increase in the entropy, therefore change in entropy will be positive. इथं कसं एंट्रॉपी घ्यावं लागेल आपल्याला याच्यामध्ये, एंट्रॉपी ऑफ प्रोडक्ट मायनस एंट्रॉपी ऑफ रिएक्टंट. म्हणजे याची एंट्रॉपी हे वाढलेली आहे आणि याच्यापेक्षा याची कमी आहे. एंट्रॉपी ऑफ दिस ॲक्युअस स्टेट आयोडीन इन ॲक्युअस स्टेट मायनस एंट्रॉपी ऑफ आयोडीन इन सॉलिड स्टेट हे जर घेतलं तर याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, पॉझिटिव्ह और इनक्रीज इन द एंट्रॉपी. In the second example, here this both reactant and product are in the gaseous state, but in reactant there is only H2 molecule. इथं काय आहे H2, परंतु इथं त्या H2 मॉलिक्यूलचं डिसोसिएशन झालं आणि 2 हायड्रोजन हे ॲटम तयार झाले. म्हणजे नंबर ऑफ स्पेसीज इथं वाढलेले आहे. नंबर ऑफ स्पेसीज वाढली म्हणजे त्याची मोमेंट किंवा रँडमनेस हे वाढली, त्यामुळे इथे एंट्रॉपी वाढली. जेव्हा एंट्रॉपी इन्क्रीज होते तेव्हा चेंज इन एंट्रॉपी पॉझिटिव्ह येते. ज्या प्रोसेसमध्ये एंट्रॉपी डिक्रीज होते त्याची चेंज इन एंट्रॉपी निगेटिव्ह असते. In this third example, these two H2 molecules in the gaseous state react with the gaseous oxygen molecule. It gives 2 H2O liquid state. जेव्हा हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस यांची रिएक्शन केली तर त्यापासून आपल्याला लिक्विड वॉटर मिळतं. त्यामध्येच इथं किती मॉलिक्यूल आहेत बघा, या रिएक्शनमध्ये लास्ट हे हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचं 1, किती झाले हे 3. परंतु इथे किती मॉलिक्यूल तयार होत आहे, 2च तयार होत आहे, म्हणून ह्याची एंट्रॉपी डिक्रीज होते. दुसरी गोष्ट, यामध्ये इथं गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि हे लिक्विड स्टेटमध्ये. याच्या अगोदर आपण पाहिलं की गॅसियस स्टेटची एंट्रॉपी हे लिक्विडपेक्षा जास्त असते, म्हणून इथं या प्रोसेसमध्ये एंट्रॉपी डिक्रीज झाल्यामुळं डेल्टा निगेटिव्ह. In this example, fourth example, this calcium carbonate in the solid state, when it on decomposition it gives calcium oxide solid plus carbon dioxide gas. याच्यामध्ये एकच मॉलिक्यूल आहे आणि इथं किती आहेत, हे 2 मॉलिक्यूल. परत इथं फक्त गॅस होता, इथं सॉलिड आणि गॅसियस स्टेट, म्हणून यामध्ये काय होतं, इन्क्रीज इन एंट्रॉपी. देअरफॉर द चेंज इन एंट्रॉपी इट्स व्हॅल्यू इज positive. Here we will stop. There is this introduction of the entropy or the concept of entropy here is completed. Now we will see the second concept of entropy in the next lecture. Thank you. We will stop here. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू वन्स अगेन.